नमस्कार, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. सृष्टीची आणि आहोंची फरमाईश होती की त्यांना गुलाबजामुन खायचे होते. मग काय, त्यांनी हे 4-5 दिवस झाले ना तेव्हाच हे पॅकेट आणून ठेवलेले होते आणि आम्ही ना एकदा असं सहज हे एक पॅकेट आणलेलं होतं आणि त्याचे गुलाबजामुन खरंच खूप छान झाले होते. तेव्हापासून ना आम्ही हेच पॅकेट आणतो. हे पॅकेटचे गुलाबजामुन खरंच खूप छान होते. हे ना कुणी आणि कसंही बनवा, खरंच एकच नंबर. हॉटेलमध्ये ना ताज्या खव्याचे आपल्याला गुलाबजामुन भेटतील याची काही गॅरंटी नसते, त्यामुळे आम्ही नाही असे घरीच बनवत असतो. असे गुलाबजाम बनवायला आहे ना खूपच सोपे असतात. याला काही झंझट नसते. डायरेक्ट पीठ घ्या, दुधात मळून घ्या आणि याच्या ना छान छान गोट्या बनवून घ्या. पाठीमागे ना हे पुरीचं मुद्दामून आवाज करायचं काम चालू होतं बरं का, ते इग्नोर करा तुम्ही. इकडे ना उभं राहून किती वेळ ते गोळे बनवणार म्हणून ना खाली बसून मी आपले ते गोळे करायला लागले होते. गोळे तर करून तयार झालेले होते. मग इकडे ना छान असे गुलाबजाम बनवून घेतले आणि दोन्ही गरम नाही ठेवायचं, पाक थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग आपले ना तळलेले गुलाबजामुन त्याच्यात टाकायचे. म्हणजे छान असे ते आपला सगळा पाक ना शोषून घेतात. इकडे तर माझे गुलाबजामुन ना तयार झालेले होते. इकडे मी 2 पॅकेटचे गुलाबजामुन बनवलेले होते. एकदम छान असे सुंदर बनलेले होते. गुलाबजामुन तुम्हाला आवडतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा बरं का, आणि आपल्या चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.